जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एसपीटी वायटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला जोडीदार भेटत नाही ह्या ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ तुम्ही जरा स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते आपण टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे आपला, आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला एडिटिंगचे जे कॅपकट हायलाइट मोशन हे प्रो एडिटिंगचे ॲप आहेत ते देखील आपण तिथे प्रोव्हाइड करत असतो. तर टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. चला तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर सो इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये झूम ऑन हाय स्पीड भेटेल. त्यावरती क्लिक करून टाईम फिल करून ओके करून घ्यायचं आहे. 2 नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून ॲड ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथे इनमध्ये ट्रॉकवरती करून हाय स्पीड भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याचं देखील टायमिंग फुल करून घ्यायचं आहे. ओके करून घेऊयात. मित्रांनो, इथून पुढच्या ज्या काही ॲनिमेशन आहेत त्या मी ऑलरेडी दिलेल्या आहेत आधीच्या प्रोजेक्टमध्ये. तर आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. सो आपण त्या प्रोजेक्टमध्ये 1 आणि 2 नंबरच्या फोटोला ॲनिमेशन दिलेली होती. सो 3 नंबर लेअरच्या फोटोवरती सरळ जाऊयात. तिथे गेल्याच्यानंतर ॲड ॲनिमेशनमध्ये तुम्हाला कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला पेंडुलम टू हाय स्पीड भेटेल त्यावरती क्लिक करून टायमिंग फुल करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1 हाय स्पीड भेटेल त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 2 हाय स्पीड भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. त्याच्या पुढच्या एपिडवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला डायनॅमिक सेक हाय स्पीड भेटेल त्यावरती क्लिक करून ह्याचं टायमिंग देखील फुल करून ओके करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला बाउन्स 1 हाय स्पीड भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला पेंडुलम 1 हाय स्पीड भेटेल त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 2 हाय स्पीड भेटेल त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1 हाय स्पीड भेटेल त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 2 हाय स्पीड भेटेल त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हाय स्पीड भेटेल. कॉम्बोमध्ये जाऊन इथे तुम्हाला पेंडुलम 2 हाय स्पीड द्यायचं आहे. जस्ट ओके करून त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून इथेसुद्धा कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हाय स्पीड द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हाय स्पीड द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हाय स्पीड द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून
इथे सुद्धा कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 2 हा इफेक्ट द्यायचा आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हा इफेक्ट भेटेल. इथे सुद्धा आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये पेंडुलम 1 टाईम फुल करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून इथे तुम्हाला पेंडुलम 2 हा इफेक्ट भेटेल. त्यानंतर त्याच्या पुढच्यामध्ये पेंडुलम 1 इथे सुद्धा कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 2 हा इफेक्ट भेटेल. त्याच्या पुढच्या लेअरमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1 हा इफेक्ट भेटेल. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. सो कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 हा इफेक्ट भेटेल. ॲनिमेशनमध्ये पेंडुलम 1 हा इफेक्ट भेटेल. स्क्रीन थोडी झूम करून घेऊयात आपण. इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये स्विच हा इफेक्ट भेटले, त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला टर्बुलन्स हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून इथे तुम्हाला इनमध्ये स्विच हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून टाईम फुल करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरमध्ये ॲनिमेशनमध्ये टर्बुलन्स हा इफेक्ट भेटेल, त्याचा देखील टाईम फुल करून ओके करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरवरती इथे आपल्याला कोणती ॲनिमेशन द्यायची नाही, जस्ट साईड क्लिक करून पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. ॲड ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला इथे स्ट्रेच ऑन डिस्टॉर्ट हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून टाईम फुल करून ओके करून घेऊयात. त्याच्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला इथे पिन राईट हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. पुढच्या फोटोवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला इथे डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. त्याच्या पुढच्या लेअरमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला बेंड झूम हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इनमध्ये स्विच हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं. त्याच्या पुढच्या लेअरमध्ये ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला इथे ट्रेन 4 हा इफेक्ट भेटेल. त्याच्या पुढच्या लेअरमध्ये कॉम्बोमध्ये तुम्हाला इथे देखील डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच ऑन डिस्टॉर्ट हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. तर मित्रांनो, आपले ॲनिमेशन देऊन झाले, जस्ट स्टार्टला येऊयात. त्यानंतर साईड क्लिक करून आता इफेक्ट देखील कसे अप्लाय करायचे हे देखील तुम्हाला दाखवणार आहे. इफेक्ट देखील मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत, सो तुम्हाला सांगणार आहे मी फक्त व्हिडिओ इफेक्ट आहे की बॉडी इफेक्ट. तर 1 नंबरचा हा जो इफेक्ट आहे टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल, त्यावरती क्लिक करूयात. सो रिप्लेस ऑप्शन इथे तुम्हाला ग्लोविंग लाईन्समध्ये इथे 5 नंबरला टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट भेटेल, त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. त्याच्या खालचा जो सुपर लार्ज जे स्पोर्ट हा इफेक्ट आहे, याचा टाईम आहे आपल्याला 0 सेकंड टू 3 सेकंडपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. सुपर लार्ज स्पोर्ट हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये भेटून जाईल 2 नंबरलाच, त्यावरती क्लिक करून जस्ट तुम्हाला ॲडजस्ट करायचं असलं तर ॲडजस्ट करून घेऊ शकता. ओके करून घ्यायचं आहे. ह्याचं देखील टायमिंग आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे 0 सेकंड टू 3 सेकंड. त्यानंतर त्याच्या पुढचा इफेक्ट आहे तो लायटिंग बेंड हा इफेक्ट तुम्हाला ग्लोविंग लेन्स म्हणजेच बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करूयात. सो तुम्हाला वर्टिकल हवा आहे तसं तुम्ही ठेवू शकता तुमच्या बॉडीच्या हिशोबाने. त्यानंतर कलर देखील तुम्ही चेंज करू शकता. ह्याचा टायमिंग आपल्याला 3 सेकंड टू 6 सेकंडच्या आधी जी बीट लागते तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. जस्ट साईड क्लिक करून हा गॉस्ट इफेक्ट आहे, हा देखील तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये 2 नंबरला भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही कलर देखील चेंज करू शकता. त्यानंतर ओके करून घेऊयात. त्याचं टायमिंग आपल्याला 6 सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपासून 8 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हॅलो 2 हा इफेक्ट भेटेल तुम्हाला. हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये 5 नंबरला भेटून जाईल. ह्याचं देखील वर्टिकल तुम्ही हवं आहे तसं ॲडजस्ट करून घेऊ शकता, कलर देखील चेंज करू शकता. जस्ट ओके करून घेऊयात. ह्याचं टायमिंग आपल्याला 8 सेकंडच्या पुढचा डॉटपासून 10 सेकंड 15 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो इफेक्ट आहे क्लब हार्ट हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये 6 नंबरला भेटून जाईल, 5 ते 6 नंबरला. ह्याचं देखील वर्टिकल तुम्ही हवं आहे तसं ॲडजस्ट करून घेऊ शकता. त्यानंतर कलर देखील चेंज करू शकता. जस्ट ओके करून घेऊयात. ह्याचं टायमिंग आपल्याला 10 सेकंड 15ची बीट आहे तिथपासून ते 13 सेकंडच्या आधी जी बीट लागते तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढचा इफेक्ट टेक्नॉलॉजी 2 हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये इथे 6 नंबरला भेटून जाईल. त्यानंतर ह्याचा देखील कलर तुम्ही हवा आहे तर चेंज करू शकता. त्यानंतर ओके करून घेऊयात.
सो ह्याचं टायमिंग आपल्याला 13 सेकंड टू 14 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून पुढचा इफेक्ट आहे आपला मेकॅनिकल. हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये भेटून जाईल. ह्याचं देखील वर्टिकल वगैरे तुम्ही हवे तर चेंज करू शकता. ह्याचं टायमिंग आपल्याला 15 सेकंडच्या पुढची जी बीट आहे तिथपासून ते 17 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो इफेक्ट आहे स्प्लिट फ्लेकर, हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्ये भेटून जाईल. एकच नंबरला भेटेल. त्यावरती क्लिक करून जस्ट ओके करून घेऊयात. याचं टायमिंग आपल्याला 18 सेकंड 15चा पुढचा डॉट आहे तिथपासून ते 20 सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो इफेक्ट आहे 3 लेअर मिरर, हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिट ऑप्शनमध्ये 4 नंबरला भेटून जाईल. द मिरर 3 लेअर तुम्हाला वर्टिकल हवे तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सो फिल्टर पाहिजे तुम्ही लावू शकता, नंतर पूर्ण 0 करून ओके करून घेऊ शकता. याचा टायमिंग आपल्या 20 सेकंडच्या आधीची जी बीट आहे तिथपासून ते 21 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा ल्युमिनियम मार्कर, हा इफेक्ट भेटेल तुम्हाला. हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये स्ट्रोकमध्ये भेटून जाईल. ल्युमिनियस मार्कर हा इफेक्ट. त्यानंतर हे जर तुम्हाला कलर हवा आहे तसा तुम्ही चेंज करू शकता. ग्लो देखील तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. त्यानंतर ओके करून ह्याचं टायमिंग 21 सेकंडच्या पुढचा डॉटपासून 22 सेकंड 15 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. त्याचा पुढचा बटरफ्लाय, हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये प्रोमध्ये 2 नंबरला भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्ट हवं तर ॲडजस्ट करून घेऊन ओके करून घ्यायचं आहे. ह्याचं टाईम आपल्याला 22 सेकंड 15 पासून ते 25 सेकंड 15च्या पुढचा जो डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा पुढचा जो इफेक्ट आहे फ्रॅगमेंट क्लोन, हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये क्लोन ऑप्शनमध्ये भेटून जाईल. 2 नंबरला हा इफेक्ट भेटेल तुम्हाला. त्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲडजस्ट हवं आहे तसं ॲडजस्ट करून जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊयात. त्यानंतर ह्याचं टायमिंग आपल्याला 26 सेकंडच्या पुढचा जो डॉट आहे तिथपासून ते व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. तर मित्रांनो याला गॅलरी सेव्ह करण्यासाठी वरती जो बाण दिसतो त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टिंग व्हिडिओ करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.